नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पाठ क्रमांक 20 म्हणजे ग्रामरचा स्कॉलरशिपचा 20 क्रमांकाचा पाठ अभ्यासणार आहोत. शुद्ध व अशुद्ध शब्द कसे लिहावे किंवा कसे ओळखावे ते महत्त्वाचं असतं. बरोबर आहे. मागील तासाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाम, क्रियापद, एकवचन, अनेकवचन, लिंगभेद, लिंगाचे प्रकार असं मागील व्हिडिओजमध्ये ग्रामरचा भाग आपण शिकवायला सुरुवात केलेली आहे. काही विद्यार्थ्यांनी अभ्यासाला देखील त्यांची बरेच सराव झालेला आहे. त्यांच्या अभ्यासाचे फोटो देखील येत आहेत माझ्यापर्यंत. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अभ्यास केलेला नाही, सुरुवात केलेली नाही, त्यांचे अभ्यास केलेले फोटो देखील माझ्यापर्यंत आलेले नाहीत. तरी विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन अभ्यास करावा, व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकावे. तसेच पालकांनी देखील विद्यार्थ्यांचा घरी अभ्यास करून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण 8 ऑगस्ट लवकरात लवकर जवळ येते तारीख परीक्षेची. तर त्या दृष्टीने तुम्ही अभ्यासाला, सरावाला पटकन लागायचं आहे सर्वांनी. ज्यांनी अजूनही अभ्यास सुरू केलेला नाही असं वाटतंय मला, त्यांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण एखादं वाक्य लिहितो, शब्द लिहितो, तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते. आपले सगळे व्यवहार हे नियमानुसार चालत असतात, बरोबर आहे की नाही? प्रत्येक भाषेला देखील तिचे काही नियम असतात. त्या नियमांनुसार लिहिल्या जाणाऱ्या निर्दोष लेखनाला शुद्ध लेखन असे म्हणतात. म्हणून वाचन वा लेखन करताना त्याकडे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे, जास्त सराव केला गेला पाहिजे. त्यामुळे आपल्याला स्वतःला शुद्ध लिहिण्याची सवय लागते. शुद्ध लेखनयुक्त आपण लिहित असतो. मग त्यामध्ये बघा आता पहिला मुद्दा, लेखन करत असताना काही गोष्टींकडे लक्ष द्यायचे असते. बघा, पहिला मुद्दा आहे एक अक्षरी शब्द नेहमी दीर्घ लिहा. म्हणजे एक अक्षरी शब्द जो असेल, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल ऱ्हस्व म्हणजे काय आणि दीर्घ म्हणजे काय? ऱ्हस्व म्हणजे पहिली वेलांटी पहिला उकार आणि दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी दुसरा उकार, याला दीर्घ असे म्हणतात. मग आता या ठिकाणी एक अक्षरी शब्द जर तुम्ही लिहिणार आहात, म्हणजे मी, तू, ही, ती, जी, की, पी, फी इत्यादी शब्द तुम्ही लिहितात, तेव्हा ते ऱ्हस्वच लिहायचे. ऱ्हस्व म्हणजे काय, हे काही नियम आहेत. बघा, दुसरी वेलांटी दिलेली आहे. जेव्हा एक अक्षरी शब्द लिहिला जातो तेव्हा तो कसा लिहायचा आहे? दीर्घ लिहायचा आहे. एक अक्षरी शब्द लिहिताना दीर्घ म्हणजे काय? दुसरी वेलांटी, मला दुसरी वेलांटी, तला दुसरा उकार, हला दुसरी वेलांटी, तला दुसरी वेलांटी, जला दुसरी वेलांटी, कला दुसरी वेलांटी, पला दुसरी वेलांटी, फीला दुसरी वेलांटी. दीर्घच लिहावा. दीर्घ म्हणजे काय? दुसरी वेलांटी दुसरा उकार. त्यानंतर बघा आता दुसरा नियम, शब्दांच्या शेवटी येणारी अक्षरे दीर्घ लिहा. शब्दांच्या शेवटी येणारी अक्षरे दीर्घ लिहा. उदाहरणार्थ बघा आता ऋषी शब्द आहे, शब्दाच्या शेवटी येणारे अक्षर दीर्घ लिहायचे. हळूहळू, आई, झोपाळू, मुलगी इत्यादी. मात्र आणि परंतु हे शब्द मात्र असेच लिहावेत. आणि परंतु हे शब्द मात्र असेच लिहावेत. येतंय तुमच्या लक्षात? तिसरा नियम बघा विद्यार्थी मित्रांनो, शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून होतो, शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून होतो त्या अक्षरांवर अनुस्वार द्यावा. आपण जेव्हा एखादा शब्द उच्चारतो तेव्हा उच्चारत असताना
त्या अक्षरांचा उच्चार नाकातून होतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, कोंबडी, क वर अनुस्वार आहे बघा इथे, इथे लक्षात. सुंट, चिंच, टिंब, निबंध, आनंद इत्यादी हे जे शब्द आहेत तुमचे, या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल, कोंबडी, सुंट, चिंच, टिंब, निबंध, आनंद हे शब्द यांचा उच्चार जो आहे तो नाकातून होत असतो. म्हणून अक्षरांवर, अशा नाकातून उच्चार होणाऱ्या शब्दातील अक्षरांवर अनुस्वार टिंब द्यायचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण नियम बघितले, 1 ते 3 नियम बघितले. हे नियम तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत. त्याप्रमाणे शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखायचे आहेत. मी सांगितलं आता कशा प्रकारे ते ओळखायचे. आता बघा, या ठिकाणी शुद्ध अशुद्ध शब्दांची ओळख करून घेऊया आपण. बघा, ह्या पहिल्या रांगेत अशुद्ध शब्द आहेत आणि दुसऱ्या रांगेमध्ये शुद्ध शब्द आहेत. बघा, अशुद्ध शब्द झुंज, शुद्ध शब्द झुंज. काय फरक आहे दोघी शब्दांमध्ये बघा. पहिला उकार या ठिकाणी काय आहे, झुंज शुद्ध शब्द याप्रमाणे लिहिला जातो. झला पहिला उकार, पहिला उकार म्हटल्यावर तो ऱ्हस्व झाला. या ठिकाणी दुसरा उकार दिलेला आहे तो दीर्घ आहे. त्यानंतर बघा दुसरं सवंगडी, सवंगडी. या ठिकाणी बघा अनुस्वार शब्दांचा आपण उच्चार करतोय त्याप्रमाणे त्याचा अनुस्वार होतोय. सवंगडी, सवंगडी. हत्ती, शुद्ध शब्द हत्ती याप्रमाणे लिहिला जातो, हत्ती. कोंबडी, अशुद्ध शब्द, शुद्ध शब्द कोंबडी. ऐटदार, शुद्ध शब्द ऐटदार. स्वतः, स्वतः हा शब्द शुद्ध असा आहे. पक्षाचे, अशुद्ध शुद्ध शब्द पक्षाचे. अशुद्ध शब्द सूर्य, शुद्ध शब्द सूर्य, सला दुसरा उकार. त्यानंतर दुसऱ्यांना, शुद्ध शब्द दुसऱ्यांना. त्यानंतर पहिला अशुद्ध शब्द बघा चित्कार, शुद्ध शब्द चित्कार. चला दुसरी वेलांटी, तला चित्कार. त्यानंतर भुंकणे, त्यानंतर बघा शुद्ध शब्द भुंकणे. बला पहिला उकार, बवर अनुस्वार भुंकणे. नंतर पुढचं बघा स्वच्छ, स्वच्छ हा शुद्ध शब्द आहे. त्यानंतर बघा महत्त्व, अशुद्ध शब्द महत्त्व, शुद्ध शब्द महत्त्व. त्यानंतर बघा सौर ऊर्जा, अशुद्ध शब्द कसा लिहिलेला असतो, शुद्ध शब्द सौर ऊर्जा. कर्तव्य, कर्तव्य. विद्यार्थी, विद्यार्थी. हळूहळू, शुद्ध शब्द हळूहळू, ळला दुसरा उकार. आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्व शुद्ध अशुद्ध शब्दांची रिव्हिजन करून घेणार आहोत. म्हणजे परीक्षेत समजा यातील अशुद्ध शब्द आले तर तुमच्या ते अधिक लक्षात येतील. एक शब्द तुम्हाला 5 वेळा लिहून सराव करायचा आहे. शुद्ध शब्दामध्ये आणि अशुद्ध शब्दामध्ये काय फरक आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे. बघा, कर्तव्य, विद्यार्थी. त्यानंतर बघा अशुद्ध शब्द हळूहळू, ळला पहिला उकार, शुद्ध शब्द ळला दुसरा उकार. समुद्र, मला पहिला उकार समुद्र. त्यानंतर महाराष्ट्र, शुद्ध शब्द मंजूळ, मंजूळ हा शुद्ध शब्द आहे. मवर अनुस्वार, जला दुसरा उकार, ळ. मंजूळ हा शब्द अशा प्रकारे लिहिला जातो. त्यानंतर बघा पुढच्या यादीमध्ये आपण आता बघतोय पर्वत. पर्वत हा शुद्ध शब्द असा लिहायचा असतो. जन्म, अर्धा न मला जोडायचा. जिल्ह्यात,
या ठिकाणी जिल्ह्यात हा शब्द असा लिहिलेला आहे, जिल्ह्यात याप्रमाणे लिहायचा. उत्साह, त्यानंतर ऊन, पैशाचे, पोस्टमन, आश्चर्य, वात्रट, अनिता. अनिता हा शुद्ध शब्द आहे. अशुद्ध शब्द असा असतो. कुठे चुका होत्या अशुद्ध शब्द लिहिण्यामध्ये त्या आपण ओळखायच्या आहे. शुद्ध शब्द लिहिताना न ला पहिली वेलांटी द्यायची आहे. पूर्ण शब्द प ला दुसरा उकार, न वर अर्धमात्रा. त्यानंतर हिरवा, ह ला पहिली वेलांटी. झुळझुळ, झ ला पहिला उकार. महर्षी, औषधी, संध्याकाळ. त्यानंतर मुलगी, म ला पहिला उकार. नवीन, व ला दुसरी वेलांटी. आशीर्वाद, आशीर्वाद हा शब्द असे याप्रमाणे लिहायचा असतो. आला का ना, श ला दुसरी वेलांटी, आशीर्वाद. त्यानंतर गरिबी, गरिबी, र ला पहिली वेलांटी, ब ला दुसरी वेलांटी, गरिबी. याप्रमाणे पुढच्या यादीतील शब्द वाचूया म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे शब्द जे आहेत ते परीक्षेसाठी सराव म्हणून तयारी करत आहोत. लक्ष द्यायचं आहे. बघा, प्राथमिक. प्राथमिक हा शब्द लिहिताना तुम्हाला जर असा दिलेला असेल तर शुद्ध शब्द ओळखता यायला पाहिजे. प्राथमिक, म ला पहिली वेलांटी. त्यानंतर बघा, अशुद्ध शब्द, म ला पहिली वेलांटी. शुद्ध शब्द लिहिताना म ला दुसरी वेलांटी असते. अशुद्ध शब्द फूल. शुद्ध शब्द फ ला दुसरा उकार, फूल. निर्मळ, निर्मल हा अशुद्ध शब्द आहे. तो लिहिताना निर्मळ असा लिहायचा आहे. माणूस, माणूस, न ला पहिला उकार. माणूस हा शुद्ध शब्द लिहिताना न ला दुसरा उकार द्यायचा आहे. माणूस, माणूस हा शब्द लिहिताना अशुद्ध शब्द न ला पहिला उकार. शुद्ध शब्द माणूस, न ला दुसरा उकार. आकर्षक, अशुद्ध शब्द लिहिताना आकर्षक हा शुद्ध शब्द लिहिताना आकर्षक, श षटकोनाचा त्याला अर्धा रफार. आकर्षक हा शब्द. वस्तू हा शब्द शुद्ध लिहिताना अर्धा स त्याला दुसरा उकार, त ला दुसरा उकार, वस्तू. अशुद्ध शब्द सुरुवात. शुद्ध शब्द लिहिताना तुम्हाला स ला पहिला उकार द्यायचा आहे, र ला पहिला उकार. सुरुवात हा शब्द अशा प्रकारे लिहिला जातो. त्यानंतर अशुद्ध शब्द बघा, सुरू. सुरू हा शब्द लिहिताना शुद्ध लिहिताना स ला पहिला उकार, र ला दुसरा उकार. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा शब्द आपण नेहमी बघण्यामध्ये येतो किंवा आपण ते लिहित असतो. 12 महिन्यांची नावं. त्या ठिकाणी बघा, लिहिताना आपण कसं लिहितो, महिना. अशुद्ध शब्द महिना, ह ला दुसरी वेलांटी दिलेली असते. शुद्ध शब्दाला पहिली वेलांटी दिलेली असते, महिना. त्यानंतर आहे मेणबत्ती. मेणबत्ती हा शब्द लिहिताना अशुद्ध लिहिलेला आहे, चुकीचा लिहिलेला. नळाचा न लिहिता याप्रमाणे लिहायचा असतो. बघा, म वर एक मात्रा, मेण, न बाणाचा, मेणबत्ती, त ला दुसरी वेलांटी. त्यानंतर पुढे आहे बघा, गुपित. गुपित हा शब्द लिहिताना ग ला पहिला उकार, प ला दुसरी वेलांटी, गुपित. त्यानंतर शुद्ध शब्द लिहिताना ग ला पहिला उकार, प ला पहिली वेलांटी, गुपित. त्यानंतर कंत्राट. कंत्राट शब्द, कॉन्ट्रॅक्ट पद्धत आपण असं म्हणतो ना, तर हा शब्द लिहिताना याप्रमाणे लिहायचा आहे. त्यानंतर पुढे बघा आता युक्ती. युक्ती हा शब्द तुम्ही कसा लिहिणार विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी चुकीचा लिहिलेला आहे. अचूक शब्द लिहिलेला बघा. शुद्ध शब्द य ला पहिली वेलांटी, अर्धा क, त ला दुसरी वेलांटी. त्यानंतर आहे प्रामाणिक. प्रामाणिक हा शब्द लिहिताना प्रामाणिक, न ला पहिली वेलांटी द्यायची आहे, प्रामाणिक.
अशा प्रकारे आपण काही शब्द बघितले. आणखीन शब्द बघूया म्हणजे तुमच्या आधी लक्षात येईल. स्वाध्याय म्हणून आपण नमुना प्रश्न 1-2 सोडवणार आहोत. त्यानंतरचे पुढचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला व्यवस्थित सोडवून त्याचे फोटो मला पाठवायचे आहेत. त्यानंतर बघा अशुद्ध शब्द या ठिकाणी निरीक्षण हा बघा अशुद्ध शब्द आहे, त्याचा शुद्ध शब्द लिहायचा आहे निरीक्षण. न ला पहिली वेलांटी, र ला दुसरी वेलांटी निरीक्षण. त्यानंतर पुढचा आहे धार्मिक हा शब्द तुम्ही लिहिणार तेव्हा कसा लिहिणार? शुद्ध शब्द धार्मिक याप्रमाणे लिहायचा आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे बघा विरुद्ध, व ला पहिली वेलांटी, र ला पहिला उकार विरुद्ध. त्यानंतर पुढचा आहे अशुद्ध शब्द फुलपाखरू, फ ला पहिला उकार, र पाखरू, र ला दुसरी वेलांटी. त्यानंतर पुढचा शब्द आहे बघा थुई हा शब्द शुद्ध कसा लिहावा? थ ला पहिला उकार, ई वर रफार द्यायचा, इडलिंबूचा, थुई. बहीण शब्द लिहिताना ब ह ला दुसरी वेलांटी द्यायची आहे, बहीण. त्यानंतर पुढचा शब्द आहे प्रार्थना हा शब्द लिहिताना त्याची जी रफार आहे वरची ती थ वर द्यायची आहे, प्रार्थना. गोष्ट हा शब्द ठशाचा न लिहिता टरबुजाचा लिहायचा आहे, शुद्ध शब्दामध्ये गोष्ट. त्यानंतर देऊळ हा शब्द कसा लिहिणार? देऊळ दवर एक मात्रा उळ, देऊळ म्हणजे मंदिर आपण म्हणतो ना त्याला मराठीमध्ये देऊळ असे म्हणतात. त्यानंतर पुढे आहे त ला पहिला उकार आणि शुद्ध शब्द लिहिताना त ला दुसरा उकार द्यायचा असतो. प ला पहिली वेलांटी पीक. त्यानंतर बघा शुद्ध शब्द लिहिताना कसा लिहितात? प ला दुसरी वेलांटी देतात. त्यानंतर पुढे बघा अर्पण हा शब्द लिहिताना शुद्ध शब्द लिहिताना प वर अर्धा रफार द्यायचा आहे. त्यानंतर पिवळे हा शब्द लिहिताना प ला पहिली वेलांटी, ळवर एक मात्रा पिवळे. त्यानंतर बघा आता पुढचा शब्द रविवार. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आठवड्याचे वार लिहितात मराठी वार, तेव्हा रविवार हा शब्द तुमच्या लिखाणामध्ये गेलेला असतो. तेव्हा शुद्ध लिहिताना काय करायचं आहे? व ला पहिली वेलांटी लिहिलेली असते. त्यानंतर वार्षिक, ॲन्युअल एग्जाम हम बोलते हैं ना, तो ॲन्युअल एग्जाम लिखते वक्त वार्षिक मराठीमध्ये लिहिताना व ला काना वा, श ला पहिली वेलांटी वार्षिक याप्रमाणे. त्यानंतर बघा पुढे शुद्ध व अशुद्ध शब्द. विद्यार्थी मित्रांनो, नमुना प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत, ते आपण सोडवूया म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल की शुद्ध व अशुद्ध शब्द कशा प्रकारे ओळखावेत व कसे सोडवावेत. त्यासाठी काही महत्त्वाच्या 2 मिनिटाच्या सूचना सांगते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन 1, 2, 3 आणि 4 हे जे काही ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, या ऑप्शन्समध्ये तुम्हाला काय करायचं असतं? अचूक उत्तर 4 पर्यायांमधील अचूक उत्तर निवडून अचूक उत्तराच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचा असतो, बरोबर आहे. मग गोल भरतात तेव्हा तुम्ही काय करत असतात? गोल भरताना तो गोल हा पूर्ण वर्तुळाच्या बाहेर न जाता वर्तुळाच्या मध्येच असून तो गोल तुम्हाला व्यवस्थित पूर्ण भरीव भरायचा असतो. त्याला टिक करायची नाही किंवा रॉंग अशी खूण करायची नसते. तर इथे तुम्हाला भरून दाखवलेला आहे. काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचा उपयोग करून वर्तुळ तुम्हाला सावकाश वर्तुळाच्या बाहेर न जाता अचूक असे भरायचा असतो. कारण जेव्हा तुमची उत्तरपत्रिका तपासली जाते तेव्हा भरलेले गोल व 4 पर्यायातून निवडलेले अचूक उत्तर हे खूप महत्त्वाचे असते. तुमची सर्व मेहनत वाया जायला नको म्हणून ह्या काही छोट्याशा सूचना, इन्स्ट्रक्शन या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेल्या आहे. त्यांचा काटेकोरपणे नियमांचं पालन करून तुम्हाला स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा आहे. तसेच वर्तुळ भरतात तेव्हा या गोष्टीकडे तुम्हाला
बारकाईने लक्ष देखील द्यायचे आहे. प्रश्न पहिला बघा आता, नमुना प्रश्नातला प्रश्न पहिला. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 4 पर्याय दिलेले आहेत बघा. पहिलं आशीर्वाद, दुसरं आशीर्वाद. विद्यार्थी मित्रांनो, हा शब्द आपण आता शुद्ध अशुद्ध शब्द वाचत असताना गेलेला आहे, तर त्यातला योग्य पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे. बघा आता, आशीर्वाद, आशीर्वाद, त्यानंतर चौथा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. उत्तर येईल त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. आशीर्वाद हा शब्द लिहिताना श ला दुसरी विलांटी द्यायची आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा आता, संपूर्ण पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2. संपूर्ण अशुद्ध शब्द दिलेले आहेत, त्याच्यातला आपल्याला योग्य शुद्ध शब्द निवडायचा आहे. संपूर्ण, 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 संपूर्ण. त्याच्यातला संपूर्ण शब्द कोणता अचूक आहे? 2 नंबरचा पर्याय क्रमांक 2. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्याय क्रमांक 2 निवडलेला आहे आणि त्याच्यातला 4 क्रमांकांमधला पर्याय क्रमांक 2 अचूक चॉईस करून त्याला गोल भरलेला आपण या ठिकाणी दिसून येतो. अशा प्रकारे आता यापुढील जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. सोडवून त्याचा व्हिडिओ तयार करून सोडवून व्हिडिओ देखील तयार करू शकता किंवा तुम्ही सोडवलेल्या पानांचे फोटो मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर करायचे आहेत. बघा आता अजून एक प्रश्न सोडूया. प्रश्न दुसरा, उत्तराचा योग्य पर्याय निवडा व त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न 1 बघा, पुढील वाक्यातील अशुद्ध शब्द निवडा. पुढील वाक्यातील आपल्याला अशुद्ध शब्द निवडायचा आहे. पाहायला पर्याय क्रमांक 1, दुसरा गणेश पर्याय क्रमांक 3, उत्सव पर्याय क्रमांक 4. अचूक उत्तर आहे. काय शोधायचं होतं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी? पर्याय क्रमांक 3 उत्सव. अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबूया. पुढील प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि त्याचे अचूक गोल भरून उत्तराचे फोटो मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचे आहेत. आपण इथं थांबूया. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.